ऐका ना, हे 4 बटाटे घेतलेले आहेत. आता हे मी ह्याच्या काचऱ्या करणार आहे बटाट्याच्या. तर ह्याच्या चपट्या चपट्या चिरणार आहे. तर चला, आज मी झटपट आणि इन्स्टंट अशी रेसिपी बनवणार आहे बटाट्याच्या काचऱ्या. तर ह्या कट करून घेतल्या. आता मी तेल घेतले फोडणीसाठी. ह्याच्यामध्ये जिरे, मोहरी घातले. आता हे तडतडायला लागले. तड तड तड. आणि कढीपत्ता बी टाकलाय. तर चला, कांदा टाकलाय. आता आलं लसूणची पेस्ट टाकली. आता ही गुलाबी रंगावर परतणार आहे. आणि टोमॅटो घातलाय, हा पण मऊसूत परतणार आहे. त्यानंतर हळद, हिंग आणि बटाटा आता ह्या तेलावर नुसत्या परतून घेणार आहे मऊसूत, जेणेकरून बटाटा असा मऊ हवा. याला पाणी घालणार नाही सुरुवातीला. नंतर प्लेटमध्ये पाणी घालणार आहे, कारण की मला जराशी रसरशीत पाहिजे. मला एकदम सुक्या आवडत नाही, कारण की आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, घशाला कोरड पडलेली असते आणि कोरडं कोरडं जात नाही. मग हे आहे मीठ, तिखट आणि काळं तिखट. हे जरा थोड्या वेळाने टाकले मी, बटाटा जरा मऊ शिजल्यामुळं. आणि नंतर हे कोथिंबीर टाकली. आता ह्याच्यात पाणी मी थोडं घातले, त्यामुळे हे जरा मसाला येतो एकदम एकजीव होईल सगळं. आणि थोडं पाणी घालणार आहे आणि असा मस्तपैकी रसरशीत बटाट्याच्या काचऱ्या करणार आहे. तर थोडं पाणी घातले प्लेटमध्ये परत. आता छान पैकी आपण आता ताट सजूया. ताटाला लावलेली चपाती आणि तांब्यात घेतले पाणी, आणि हे आहे भात, जो मी प्रमाणशीर घेतलेला आहे. तर चला, दोन्ही पण लुसलुशीत आहेत. वाव, किती मस्त कलर आलेला आहे. मला तर हे बघून प्रचंड भूक लागलेली आहे. किती छान दिसायला लागले. चला, आणि रसरशीत झाली. जास्त पण पाणी नाही, जास्त पण सुक्क नाही, असंच मला हवं होतं. जे माझ्या मनासारखी भाजी झालेली आहे, आणि ही मी पहिल्यांदा केलेली आहे. तर चला, ह्या बटाट्याच्या काचऱ्या आपण आता खायला घेऊया. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. मी केलेली बरोबर आहे का ते पण मला सांगा. तर या, चला मंडळी, जेवायला. थँक्यू.